हँडल लॉक कर. फेसबुकवरील सर्व मित्रांना मी विशेष असं मंदिर दाखवत आहे आणि हे आहे मंदिर पाटण तालुक्यातील सडा दाडोली या सड्यावरील माहुली मंदिर आहे. जीर्ण स्वरूपाचं पण प्रचंड असं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला हे तळ आहे. या तळ्याला बैल तळ असं म्हटलं जातं आणि कोणत्या कारणासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि हे ठिकाण प्रसिद्ध आहे सर्व आपल्या लोकांना माहीतच आहे. आणि मंदिर आणि देव कुठलाही असो त्याच्यावर अपार श्रद्धा असते भक्तांची आणि या श्रद्धेतून इतर लोक हे येत असतात आणि या मंदिराच्या श्रद्धेमुळेच आज इथल्या लोकांना रोजगार प्राप्त झालाय. काही वर्षांपूर्वी सुद्धा या मंदिराकडे आपण येत होतो, परंतु यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि इथं जे असणारे जे व्यवसाय निर्माण झाले होते त्याच्यामध्ये हे असं पाणी भरलं गेलं आणि हे व्यवसाय पूर्णपणे आता बंद झालेत, परंतु दुसऱ्या ठिकाणी हे व्यवसाय सुरू झालेत. आता आपण पाहत असाल की या ठिकाणी हे मंदिराचं बॅक साइड आहे. मंदिराकडे येणारा रस्ता मगाशी आपण पाहिला एकदम चकाचक झालाय, डांबरी झालाय. आता पुढं या तळ्यामध्ये असे बदक बघा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निसर्गरम्य असं एक ठिकाण आहे. याच ठिकाणी पावसाळ्यामध्ये उलटा धबधबा पाहण्यासाठी तरुण तरुणींची प्रचंड गर्दी असते. आता हे ठिकाण आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की इथं पवनचक्क्या खूप आहेत आणि ह्या पवनचक्क्या गेली 15 ते 20 वर्षामध्ये इथं
निर्माधीन झाले. या पवनचक्क्यासाठी इथल्या स्थानिक लोकांनी कवडी मोल दरामध्ये आपल्या जमिनी विकून टाकल्या आणि आता या जागेला सोन्याचा भाव निर्माण झालाय. या इथं जे छोटे छोटे व्यावसायिक होते या वर्षी खूप पाऊस झाला आणि या भागामध्ये या तलाव्यात या तळ्यात खूप पाणी साठलं आणि त्याच्यामुळे हे व्यवसाय आता बंद झालेत. असं ही निसर्गरम्य ठिकाण आहे. या निसर्गरम्य ठिकाणाला महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील लोकांनी पर्यटन म्हणून एक दिवस भेट द्यायला पाहिजे. मोठंच्या मोठं पठार आहे. हे पठार बॉक्साईट सारख्या दगडाचं आहे. त्याला आपण इकडं जांबा दगड म्हणतो. आता इकडे येणाऱ्या भक्तांनी अशा प्रकारची हे दगडाव दगड ठेवलेत छोटे छोटे. आपण त्याला लगोरी म्हणूया, लगोरी. आता ह्या लगोऱ्या जे केलेले आहेत अशा अनेक लगोऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या लगोऱ्या या भक्ती मार्गाचाच एक इथला भाग आहे. प्रचंड असं निसर्गरम्य ठिकाण आहे. गार वारा इथं. आणि इथली एक गोष्ट म्हणजे काय, हा जो चारा दिसतो हाच चारा इथली जनावर खात असतात आणि या भागातलं दूध खूप चांगल्या पद्धतीनं सकस असं दूध आहे इकडचं. इथला चारा हा पौष्टिक आहे. म्हणजे या चाऱ्यामध्ये जसं हत्ती घास वगैरे असे चारा आपल्या खाली नदीकाठच्या लोकांना जनावरांना मिळतो तसं इकडं मिळत नाही. त्यामुळे इकडचं दूध हे पूर्णपणे सकस असतं आणि या दुधाला खूप मागणी आहे. आणि या सकस दुधावरच इथले जे ग्रामस्थ आहेत यांची रोजीरोटी चालत असते. मगाशी आपण ज्या वेळेला येत होतो त्यावेळेला रस्त्यानं आपल्याला जनावरं पण खूप दिसली. फक्त हा जो चारा आहे या चाऱ्यावरच हे जनावर चालत असतात. त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. आता इथं इकडं आवाज आणि गोंगाट आपल्याला ऐकायला मिळतोय.